पालघर जिल्हा हा आजही गडकोटांनी समृद्ध असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो। मुंबई ठाणे शहरातील बहुतेक किल्ले नामशेष होण्याच्या मार्गावर असताना पालघर जिल्ह्यातील गडकोट मात्र अजूनही लहान लहान डोंगरांवर आपले अस्तित्व टिकून बऱ्यापैकी अवस्थेत उभे आहेत। सकाळी उठायला आलस केल्यामुळे आपण खूप लेट झालेले आहेत। 8:30ला आपण आपला ट्रेक सुरू करणार। आपला टार्गेट असा होता की आपण 6:30ला पोहोचून सकाळी लवकर ट्रेक करून लवकर घरी निघायचं होतं। गुड मॉर्निंग मित्रांनो, मी धीरज पेठोला स्वागत आहे तुमचं आपल्या उसाट ढिरू यूट्यूब चॅनलवर। आज आपण पालघरमधील अशा किल्ल्यावर आलेलो आहेत जो पालघरमधील सगळ्यात मोठा किल्ला आहे आणि ज्याला पालघरमधला दादा असेही म्हटले जाते। जवळपासच्या सर्व गडांपैकी हा गड आकाराने बुलंद असल्याने ह्या गडाला सर्व गडांचा दादा म्हणून संबोधले जाते। पहिल्या पॅचवर आलेलो आहे आणि पहिल्याच पॅचवर आपला घाम निघाला आहे। पूर्ण ओहळाची वाट आहे। इथून ह्या दरीने आपल्याला ह्या साईडला जाऊन परत वर चढायचं आहे आणि पूर्ण एक्सप्लोर करून सेम वाटेने आपल्याला परत असं रिटर्न यायचं आहे। हा जवळजवळ 1.5 ते 2 तासाचा रस्ता आहे। आशेरीगड हा पालघर जिल्ह्यात असून अहमदाबाद मुंबई एक्सप्रेस हायवेवर आहे। तसेच मुंबई आणि गुजरातपासून फक्त 2 तासाच्या अंतरावर आहे। जर तुम्ही ट्रेनने येणार असाल तर पालघर रेल्वे स्टेशन हे मुख्य रेल्वे स्टेशन असून येथे बहुतेक सर्व सुपरफास्ट आणि लोकल ट्रेन थांबतात। रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेला 2 मिनिटाच्या अंतरावर बस डेपो आहे। येथून तुम्ही मनोर नाका उतरून तेथूनच मस्तान नाक्यावर जायला शेअरिंग रिक्षा घेऊ शकतात, जे प्रत्येकी 30 रुपये घेते व त्याच नाक्यावरून आशेरीगडासाठी दुसरी शेअरिंग रिक्षा किंवा टमटम घेतल्यास ती तुम्हाला त्याच रेटमध्ये आशेरीगडाच्या बेस विलेजला पोहोचवते। हा पूर्ण जो ट्रेक आहे तो आपल्याला ओढ्याच्या मार्गाने करावा लागत आहे, त्याच्यामुळे खूप दम लागत आहे। अजून हा जवळजवळ आपल्याला अर्धा तास पूर्ण हाच मार्ग चढायचा आहे आणि नंतर प्रॉपर ट्रेक सुरू होणार आहे, किल्ल्याचा प्रॉपर ट्रेक। आशेरीगड हा पालघर जिल्ह्यात असून खडकोना ह्या गावातून ह्या गडाची ट्रेकिंग सुरू होते। ह्या किल्ल्याची उंची 1700 फूट एवढी असून चढण्याची श्रेणी मध्यम आहे। तसेच हा किल्ला गिरिदुर्गात मोडतो। फायनली आपला ओहळाचा पॅच संपत आहे। पूर्ण 1 तास लागला हा पॅच कंप्लीट करायला। 8:30ला बरोबर सुरू केलेला आपण आणि बरोबर 9:30 वाजता आहेत। आशेरीगड हा शिलावंशीय भोजराजाने बांधला असा उल्लेख आहे, त्यामुळे ह्या गडाचे आयुर्मान साधारणतः 800 वर्षे आहे असे अनुमान निघते। पुढे 14व्या शतकात महाकौती नगरी म्हणजेच माहीम येथील राजा बिंबदेव यांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि किल्ल्याचा उत्तम बंदोबस्त करून येथे आपले लष्करी ठाणे बसविले। नंतर पोर्तुगीजांनी वसईत बस्तान बसवल्यावर इसवी सन 1556 साली आशेरीवर आक्रमण करून तो बळकावला। ह्या किल्ल्याचे महत्त्व पोर्तुगीजांनी लक्षात घेतले आणि लगेच गडाच्या मजबूतीकरिता नवीन बांधकामे सुरू केली। पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात पोर्तुगीजांना धडा शिकवण्यासाठी इसवी सन 1683 साली तारापूरवर हल्ला करून पूर्ण बेचिराख केले। त्याचवेळी राजांनी गड स्वराज्यात सामील करून घेतला, परंतु 1687 मध्ये परत पोर्तुगीजांनी किल्ला जिंकून आपल्या ताब्यात घेतला। पुढे चिमाजी अप्पा पेशवे यांच्या वसई स्वारीच्या वेळी मराठींनी इसवी सन 1737 मध्ये कोकण मोहिमेच्या वेळी पोर्तुगीजांकडून हा किल्ला जिंकून घेतला आणि पुन्हा एकदा किल्ल्यावर भगवा फडकवला। 1818 नंतर इतर गडांप्रमाणेच हा किल्ला देखील इंग्रजांच्या ताब्यात गेला। एवढी सावळी असून सुद्धा पूर्ण वाट लागलेली आणि आता बघा पूर्ण हा असा पॅच येणार आहे विदाऊट झाडांचा आणि फुल उन्हाचा मारा भेटणार आपल्याला। हा बघा माझ्यासारखा हा पण थकलेला आहे। एकटाच आला की नाही माहिती सर माझ्यासारखा, पण जर आपल्या हा जोडीला आला तर आपण ह्याला घेऊन जाऊयात। आपल्या डॉगेश भाईला नाश्ता पाणी देण्याचे नादात आपण आपला नाश्ता करायचाच राहिला, म्हणून आपण आताच ट्रेक करता करता नाश्ता करूयात। डोंगराचा टप्पा पूर्ण केल्यावर थोडाच वर गेल्यावर एका लाकडाला वाघदेव आणि चंद्र सूर्यदेवाचे सुबक नक्षीकाम केले आहे। चंद्रदेव सूर्यदेव तुम्हाला दाखवतोय मी, इथे आपल्याला एक गुहा दिसलेली आहे। मी टॉर्च आणले की माहिती नाही, जर टॉर्च आणली असेल तर मी ह्याच्यात जायचा प्रयत्न करेन।
ह्याच्यात काही नाहीये, फक्त पाल आहे, पाल. ह्या गुहेमध्ये बघण्यासारखं काहीच नव्हतं. कदाचित ही गुहा चोरून शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी आणि आक्रमण करण्यासाठी तयार करण्यात आली असावी. आश्चर्यगड ज्या क्लाइम्बसाठी प्रसिद्ध आहे, ज्या शिड्यांसाठी प्रसिद्ध आहे, त्या शिड्या आलेल्या आहेत. हा बघा, तुम्हाला दाखवतो. जो आश्चर्यगडाचा फेमस पॅच आहे तो आपण क्लाइम्ब करता येत आता. पूर्ण स्ट्रेट आहे. व्ह्यू बघा किती भारी दिसतो. हा पॅचवर क्लाइम्बिंग करून आल्यावर आपल्याला हे इथे पोर्तुगीज काळातलं एक चिन्ह दिसते. हे बहुतेक राजाचं असावं. हा राजमुकुट आहे आणि हे चिन्ह आहे. ह्याच्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही आहे. जर तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. शिड्यांचा पॅच पूर्ण करून थोडाच वर गेल्यावर महादरवाजा लागतो, पण आता त्याचे खूप कमी अवशेष शिल्लक राहिले आहेत. इंग्रजांच्या काळात तोफ लावून हे द्वार उद्ध्वस्त केले असावे असे वाटते. फायनली आपण पूर्ण वरच्या पॅचवर आलेले आहेत आणि आता पूर्ण चढाई संपलेली आहे. आता आपल्याला फक्त एक्सप्लोअर करायचं आहे. इथे काहीतरी लिहिले, छप्पर टाके. पूर्ण मंजुमलसारखी फिलिंग आहे. तुम्हाला दाखवतो मी इथे काय आहे. हे बघा, पाण्याच्या टाक्या, खूप मोठे मोठे टाके आहेत आणि भरपूर पाणी आहे. अजून इकडे पण आहेत. एवढ्या उंचावर असलेले टाके. जर कोणाला पण ह्या सीझनमध्ये यायचं असेल तर एकदम सकाळीच या. 9 वाजायच्या आत गड ट्रेक पूर्ण करा आणि जेवढं पॉसिबल आहे तेवढं लवकर खाली उतरा. खूप भयंकर ऊन आहे. जर तुम्हाला समोर दिसत असेल तर हे पाण्याचे कुंडे आहेत. इथे एक आहे, ह्या झाडाच्या जस्ट खाली, ह्या झाडाच्या पलीकडे जे हिरवगार झाड दिसते त्याच्या पलीकडे कुंड आहे आणि जस्ट माझ्या बोटाच्या समोर ते 2 मोठी मोठी कुंड आहेत आणि इथे पण एक खाली आहे. पुढे वाट आहे, आपण तिकडे जाऊयात. तुम्हाला जवळून दाखवतो कसं दिसतंय. मित्रांनो, आश्चर्यगडावर जर तुम्हाला पाण्याची तहान लागली तर मी तुम्हाला एक टाका दाखवतोय. तिथून तुम्ही पाणी पिऊ शकता. एकदम टॉपला आल्यावर इथे निशाण आहे पिण्याचं पाण्याचं टाकं. त्याला श्रीदेव टाका म्हणून नाव दिलेलं आहे. हा जो सरळ रस्ता आहे तो आश्चर्यगडावर जे तोफ आहेत आणि मंदिर आहे तिथे जाण्याचा रस्ता आहे. आणि जस्ट लेफ्ट साईडला इथे खाली उतरायचा रस्ता आहे जो थेट आपल्याला पाण्याच्या टाकापर्यंत पोहोचवतो. हे बघा काय आहे, मंजुमलची गुहा. डायरेक्शनने आपण जेव्हा खाली उतरतो तेव्हा लगेच आपल्याला हे 2 टाकी दिसत आहेत आणि लगेच लेफ्ट साईडला अजून एक खोल पाण्याचं टाके आहे ज्याच्यात कोणाची तरी बकेट अटकली आहे. आवाज घुमत पण आहे. आणि ह्याच्या पुढे चालत गेल्यावर अजून एक पाण्याचं टाके आहे आणि त्याच्या खाली गेल्यावर पिण्याचं पाणी आहे. हे पाण्याचे 3 टाके क्रॉस केल्यानंतर उजव्या साईडला तुम्हाला अजून एक भलं मोठं पाण्याचं टाके लागेल, पण हे सुद्धा पाणी पिण्यायोग्य नाही आहे. ह्याच्या अजून थोडं पुढे गेल्यावर तुम्हाला एक मस्त सुंदर आणि छोटंसं एक पाण्याचं टाकं लागते आणि ते एकदम पाणी पिण्यायोग्य आहे. सध्या डोंगर पेटवल्या कारणामुळे ह्याच्यात कचरा पडलाय, पण हे जे पाण्याचं टाके इथे तुम्ही कधी पण पाणी पिऊ शकता. एकदम स्वच्छ पाणी असते
आता डोंगर पेटवल्यामुळे त्याचा पूर्ण जाळलेला कचरा इथे पडलेला आहे. आपण गडाच्या एकदम पूर्ण टॉपवर आलेले आहेत आणि ते शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठानतर्फे इथे तोफांचं काम केलेलं आहे. जेव्हा मी 2-3 महिने अगोदर इकडे आलो होतो तेव्हा फक्त ह्या तोफांचं काम चालू होतं. जे गडाच्या पायथ्याशी जे गाव आहे तिथलं एका काकांनी केलेलं आहे. तुम्हाला मी दाखवतो. हा जो एवढा पार्ट आहे अर्धा तो मूळ तोफेचा आहे. बाकी जो अर्धा इथून ते इथपर्यंत पार्ट आहे तो लाकडाचा बनवलेला आहे. ह्याला पूर्ण मूळ तोफेसारखं बनवण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे आणि तो ॲक्च्युली तसा दिसतोयच. हे जे लाकूड वापरलेलं आहे ते इथल्या शिसव ह्या झाडापासून बनवलेलं आहे. जर तुम्ही दुसरी तोफ बघाल तरी पूर्ण तोफ मूळची जशी ती तशी आहे. फक्त जो पुढचा पार्ट आहे थोडासा तो फक्त लाकडाचा बनवलेला आहे. खूप मेहनतीने बनवलेलं आहे ते. कारण की जेव्हा मी आलेलो त्यांना विचारलं की तुम्ही एकटेच करतायत का, तर ते बोललेलं गावातलं कोणीही मदत करायला तयार नाही, कारण रोज चढायला उतरायला खूप कठीण होते आणि ते रोज सकाळी येऊन त्या तोफेचं काम करून परत खाली जायचे. आणि आता फायनली ह्या तोफेचं काम कंप्लीट झालेलं आहे. आता आपली ही जबाबदारी आहे की त्याची सांभाळ करणं हे आता आपलं काम आहे. कोणी ह्याच्यावर बसायचं नाही आणि चढायचं नाही आहे. तोफांच्या मागून जाणारा रस्ता आपल्याला बालेकिल्ल्यावर पोहोचवतो. हा भाग गडाचा सर्वात उंच भाग असल्यामुळे ह्याला बालेकिल्ला म्हणतात. बालेकिल्ल्यावर एक सदर आहे. ह्याच्या आजूबाजूच्या भिंती पूर्ण पडल्या आहेत. ही जागा बघून असं वाटते की पूर्वीच्या वेळी येथे दरबार भरला जात असावा. बालेकिल्ल्यावरून तोंडाजवळ आल्यावर समोरून एक मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. इथे खूप जुने काही अवशेष आहेत. हे बघा, हे मला तर वाटते इथे जुने घरं असू शकतात. हे पिलर्ससाठी खड्डे असू शकतात आणि ह्या घराच्या साईडून जे चर खणलेले आहेत जेणेकरून पावसाचं पाणी घराच्या मध्ये नाही यायला पाहिजे त्यासाठी बहुतेक हे खोदलेले आहेत. एक डॉगेश भाईची बायको डॉगिन इथे आहे आपल्या पोरांसोबत. बहुतेक त्यांना ताण लागलेले आहे म्हणून ते लांबूनच आपल्याजवळ आले. त्यांना पण आपण थोडं पाणी बिस्किट देऊयात जेणेकरून त्यांना पण बरं वाटेल. आशेरी गडावरील ही केव खूप प्रसिद्ध आहे आणि ह्या गुहेमध्ये आशेरी आईची स्थापना केलेली आहे. बाहेर एवढं ऊन असताना ह्या गुहेत थंडगार वाटते आणि इथून बाहेर जाऊच नाही असं वाटते. किल्ल्याच्या एकदम टॉपला 3 तलाव आहेत. त्याच्यातील एक तलाव सुकलेला आहे आणि 2 तलाव पूर्ण भरलेले आहेत. पण ह्याचा रंग एकदम लाल लाल दिसत आहे कारण की हा काहीतरी यूज केलेला आहे आणि पाणी पूर्णपणे खराब झालेलं आहे. मंदिराच्या पुढे गेल्यावर झेंडा बुरुज म्हणजेच गडाचा शेवटचा पॉइंट लागतो. इथून अहमदाबाद मुंबई हायवे स्पष्ट दिसतो आणि खरंच दादासारखा वाटणारा आशेरी किल्ला आपल्या छोट्या भावांकडे बघत उभा आहे असं वाटते. मित्रांनो, आपलं पूर्ण ट्रेक कंप्लीट झालेलं आहे आणि आपण आपल्या घराच्या दिशेने प्रस्थान करत आहोत. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्या भावाला नक्की सपोर्ट करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ नक्की बघा.